नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राचं राजकारण जवळपास 36 वर्ष शरद पवार या एका नावाभोवती फिरत होतं. काळ होता 1978 ते 2014. 2014 नंतर मात्र राज्याचं राजकारण आणखी एका व्यक्तीभोवती आणि आणखी एका नावाभोवती फिरू लागलं. नाव आहे देवेंद्र फडणवीस. नोव्हेंबर 2019 ते जून 2022 या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, पण तेव्हाही महाराष्ट्राच्या राजकारणातला आणखी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू फडणवीसच होते. पुढची काही वर्ष तरी फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू असतील याबाबत फारशी शंका घेतली जात नाहीये. आणि रविवारी लागलेले निकाल पाहून ही शंका आणखीन दृढ होतीये. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही हजार जागा आहेत, ज्यापैकी अर्ध्या जागा एकट्या भाजपने जिंकल्यात. या विजयाच्या मागे सर्वात मोठा फॅक्टर आहे देवेंद्र फडणवीस. गेल्या 1.5 वर्षात त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र भाजपचे सर्वात मोठे नेते. राज्याच्या राजकारणावर आपली मांड किती पक्की आहे हे फडणवीसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. राज्यातील नव्यानं निवडून आलेल्या 288 नगराध्यक्षांपैकी 75% नगराध्यक्ष महायुतीचे आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा देखील वाटा असला तरी महायुतीचे बिग बॉस फडणवीसच आहेत. प्रचारादरम्यान फडणवीसांनी दिवसाला 5 ते 10 सभा घेतल्या, अनेक बैठका घेतल्या आणि त्याचे परिणाम रविवारी लागलेल्या निकालात दिसले. तसं पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपला जोरदार दणका बसला होता. 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजपला 2 आकडी जागा सुद्धा निवडून आणता आल्या नव्हत्या. विरोधकांसह अनेकांना वाटलं आता महायुतीचं काही खरं नाही. अनेकांनी तर फडणवीसांची खिल्ली उडवायला सुद्धा सुरुवात केली होती. पण राजकारणाच्या सारीपाटावर आपल्या मनात नेमकी काय रणनीती शिजतेय हे चेहऱ्यावर दाखवायचं नसतं. फडणवीसांनीही तेच केलं. लाडकी बहीण योजना, मोठमोठे पायाभूत प्रकल्प, शेतकरी सौर पंप योजना यासारखी मोठी आश्वासनं देऊन जनतेला आपल्या बाजूनं करून घेतलं आणि विरोधकांना निरुत्तर केलं. लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात जाण्याचा राजकीय मूर्खपणा देखील विरोधक करून बसले. विरोधकांना लोकसभेत अतिशय मर्यादित यश मिळालं असलं तरी ते हवेत होते. आता बसलाच आपला मुख्यमंत्री अशा आवेशात महाविकास आघाडीचे अनेक नेते वावरत होते. पण निकाल लागला आणि महाराष्ट्रासह देशभरात लोकांना देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा दखल घ्यावीच लागली. कारण जाहीर आश्वासनं दिल्याप्रमाणे ते पुन्हा आले होते आणि एकनाथ शिंदेंसह अजित पवारांना सुद्धा सोबत घेऊन आले होते. 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याआधीचं 2.5 वर्षांचं उपमुख्यमंत्रीपद आणि 2.5 वर्षांचं विरोधी पक्षनेतेपद क्षणार्धात इतिहास जमा झालं. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर पुन्हा पाठी लागली देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. आता पुढची मोठी परीक्षा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत हे फडणवीसांना तेव्हाही माहीत होतं. एकदा टार्गेट ठरवलं की लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही, हा फडणवीसांचा स्थायी भाव. उदाहरणार्थ, मनोज जरांगे गणेशोत्सवादरम्यान मुंबईमध्ये मोर्चा घेऊन आले होते. तेव्हा त्यांनी पुन्हा अर्वाच्य भाषेत फडणवीसांना टार्गेट केलं. पण फडणवीसांनी थेट रिॲक्ट न होता आपल्या शैलीप्रमाणे सौम्य उत्तरं दिली. या सौम्य हावभावांमागे, शांत चेहऱ्यामागे मुरब्बी राजकारणी दडलाय हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण निवडणुकांची रणनीती आखणं असो किंवा शिंदे अजितदादांना हाताळणं असो, पायाभूत प्रकल्पांचं प्लॅनिंग असो किंवा परदेशी गुंतवणूक राज्यात खेचून आणणं असो, देवेंद्र फडणवीस ही आव्हानं लिलया पेलतायत हे महाराष्ट्र सातत्यानं पाहतोय. आता महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची कामगिरी कशी असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्टसह अमेय चुंभळे, जय महाराष्ट्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होत असताना महायुतीतल्या कुरबुरी सुद्धा चव्हाट्यावर